मस्त असं आपण गाजरचा हलवा बनवून तयार झाला आहे। खूप छान आहे, रसरशीत आहे आणि फक्त 3 साहित्यामध्ये बनवून तयार होतं आहे। चला आता आपण डिटेलमध्ये हा व्हिडिओ पाहूया। हॅलो नमस्कार, मी नमिता किचनमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत गाजरच्या हलव्याची रेसिपी शेअर करण्यासाठी लागणारं साहित्य आहे। अर्धा किलो गाजर मी किसून घेतलेले आहे, पाव किलो साखर आहे, 3 चमचे तूप आहे आणि हे घरचं तूप आहे। मोजक्या तीनच साहित्यामध्ये आपला मस्त रसरशीत दाणेदार असा आपला गाजरचा हलवा बनवून तयार होते। आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी, बदाम एक 10 ते 12 बदाम कट करून घेतलेत आणि चारोळे आहेत। तुम्ही ते नको असेल तर स्किप पण करू शकता, जर पाहिजे असेल तर तुम्ही आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आधी गाजर तसंच आहे तसं आपलं भाजून घ्यायचं, अजिबात काही तूप न घालता भाजून घ्यायचं। त्याच्यामुळे खूप छान असं आपलं ड्राय पूर्ण त्याच्यामधलं जे मॉइश्चर असते, जे पाणी असते ते सगळं पूर्ण आपलं ड्राय करून घ्यायचं। त्यासाठी तर 5 ते 10 मिनटं मी असंच त्याला परतून घेते। आता मी 10 मिनटं परतून घेतलेलं आहे। 10 मिनटांत त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर तूप घालणार आहे। आधी टोटल मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याच्यामधला 1 चमचा मी आधी घालते आणि परत 5 मिनटं मी तसंच परतून घेते। बघू शकता तुम्ही क्वांटिटी किती आपली कमी झालेली आहे। गाजर आधी किती होतं आणि किती झालं, त्याच्यामुळे जसं आपण भाजत जाल तसं आपलं गाजर जे आहे कमी होतं आहे, पूर्ण असं कमी होऊन येतं त्याला। त्याच्यामुळे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि भाजल्यामुळे खूप छान असं आपलं हे होतं आहे, भाजून छान दाणेदार असा आपला गाजरचा हलवा बनून तयार होतं आहे। तर मी परत जे उरलेलं शिल्लक 2 चमचे तूप होतं ते पण घातलेलं आहे आणि परत एकदा 5 मिनटं मी परतून घेते। किती क्वांटिटी आपली कमी झालेली आहे बघू शकता। खूप छान असं परतून घ्यायला, सुगंध पण खूप छान असं सुटतं आहे, त्याला स्मेल खूप छान येतं आहे। आता परतून झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे। आता मी पाव किलो साखर, अर्धा किलोला पाव किलोचं प्रमाणामध्ये मी साखर घेतलेली आहे, त्यामुळे तर अर्धी साखर मी आता घालते आणि ती परतून घेते। आणि त्याच्यामध्येच मी ते ड्रायफ्रूट घेतले आहेत ते पण याच्यामध्ये घालते, म्हणजे साखरबरोबर ते पण भाजून जातील त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं एक मुरून छान असं होतं। त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जे कापून घेतलेले बदाम आणि चारोळी घातलेले आहे। तुम्ही कोणते पण काजू, अक्रोड, पिस्ता कोणतेही घालू शकता किंवा स्किप पण करू शकता। तर मी घालून ते पण परतून घेते आणि जी शिल्लक साखर मी अर्धी निम्मी घातली होती, साखर निम्मी ठेवली होती, ती पण घालून घेते मी आणि 1 चमचावर फक्त साखर मी शिल्लक ठेवलेली आहे, म्हणजे मला गोड आहे जितकं पाहिजे तितकं मी घातलेलं आहे। आता हे माझं गोड लागतं त्याच्यामुळे मी बरोबर गोड असं केलेलं आहे। मला सपक गाजरचा हलवा आवडत नाही, छान असा रसरशी दाणेदार परत मस्त असं गोडसट असं आवडतं, त्याच्यामुळे मी गोड असंच जर जास्ती गोड घातलेलं आहे। पाव किलो पूर्ण घातलं तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी घालू शकता। खूप छान असं मी घालून घेतलेलं आहे। खूप छान आपला गाजरचा हलवा बनवून तयार झालेला आहे। आता मी हा डिशमध्ये काढून घेते, गॅस बंद केलेला आहे आणि एकदा फक्त परतून घेऊन मी डिशमध्ये काढून घेते। बघू शकते छान दिसत आहे, खूप छान आहे। मी जी माझ्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे। जर तुमच्याकडे दुसरी कोणतीही रेसिपी असेल गाजरचा हलवा बनवायची पद्धत तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझ्या पद्धतीने पण करू शकता। जर आपल्याकडे दूध नसेल, खवा नसेल तरी पण आपला मस्त अशी आपली गाजरचा हलवा बनवून तयार होते। अशी पण एकदा करून बघा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नेक्स्ट पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत थँक्यू।